नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे अक्षय तृतीया म्हणजे 19 एप्रिल आहे आणि आज रविवार आहे. तर आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयानिमित्त या रंगाचे कपडे आपल्या मनावर परिणाम करत असतात. तर मग कोणते शुभ रंग घातल्यावर आपल्याला त्याचा काय फायदा होईल, त्याचा काय लाभ होईल, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही रंग परिधान करतो तर ते केवळ आपल्या सौंदर्य वगैरे दाखवत नाही, तर आपल्या मनस्थितीला, आपल्यातील ऊर्जेला एक सकारात्मकता देत असते. त्यामुळे योग्य रंगाची निवड करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण बघा, एखाद्या सणासुदीच्या दिवशी खूप छान असं तयार होतो, छान वेगवेगळ्या काहीतरी घालत असतो, साड्या घालत असतो, ड्रेस घालत असतो. का आपण असं का करतो? कारण आपण त्या एखाद्याकडे काहीतरी बघतो, तर तेव्हा आपल्याला असं वाटलं पाहिजे की बघा, सणाच्या दिवशी सगळेजण अगदी छान तयार झालेले असतात, त्यातच एखाद्याने अगदी विचित्र कपडे घातले असतील तर आपण सुद्धा, आपल्याला त्याच्याकडे बघून निगेटिव्ह वाटत असतं. थोडंसं आपलं मन जे आहे ते कुठेतरी, म्हणजे आपल्या मनाला ते चांगलं वाटत नाही. म्हणजेच आपण जे काही कपडे वगैरे घालत असतो त्याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम हा आपल्या मनावर होत असतो किंवा त्याचा परिणाम समोरच्यावर सुद्धा होत असतो. म्हणून या दिवशी शुभ रंग घालणं तितकंच महत्त्वाचं आहे. कळालं का? बघा, अगदी सोपी गोष्ट, साधी सोपी गोष्ट आहे, पण त्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत असतो. अक्षय तृतीयेचा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपण माता लक्ष्मी, भगवान विष्णूची पूजा करतो. यासोबतच आपल्या पितरांची सुद्धा पूजा करत असतो, सेवा करत असतो. आणि आपल्याला जर माता लक्ष्मीला आपल्याला घरावर प्रसन्न करायचं असेल, त्याची कृपाछत्र आपल्यावर, तिचा आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्यायचा असेल, तर या दिवशी काही नियमांचे पालन सुद्धा करायचं आहे. तर कुठल्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा विषय आहे. आपल्या मनशांतीसाठी, आपल्याला समृद्धीसाठी आपल्याला योग्य रंग घालावा. बाकी तुमची मर्जी, तुमच्यावर एखाद्या छोट्या गोष्टी नियमांचं पालन करायचं आहे की नाही तुम्ही ठरवू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ रंग सगळ्यात पहिले कुठले? तर बघा, तुम्हाला सांगते, पांढरा रंग हा पवित्रतेचं, शांततेचं प्रतीक मानलं जातं. त्यासोबतच आध्यात्मिकतेचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. पांढरा रंग हा ध्यान, पूजा, मानसिक शांतीसाठी वापरला जातो. तर त्यामुळे अगदी पूर्ण पांढरा म्हणत नाही, पण त्यातला थोडासा शुभ्र वगैरे काळा रंग थोडाफार तो असेल तर आपल्या साडीमध्ये, ड्रेसमध्ये सुद्धा असेल तर चालेल. पुरुषांसाठी सुद्धा नियम हा आहे, स्त्रियांसाठी सुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे. त्यानंतर पिवळा रंग किंवा सोनेरी रंग म्हणजे येलो किंवा गोल्डन कलर असतो, तो सुद्धा तुम्ही ज्ञानाचं, समृद्धीचं प्रतीक म्हणून, शुभत्वाचं प्रतीक म्हणून मानला जातो. बघा, पिवळा रंग किंवा सोनेरी रंग जो आहे तो गुरुग्रहाशी संबंधित असतो. त्यामुळे लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी तुम्हाला पिवळा रंग, सोनेरी रंग जो आहे तो तुम्हाला घालायचा आहे. यानंतर आहे लाल गुलाबी रंग किंवा रेड कलरचा शक्ती, प्रेम आणि नवीन सुरुवात करण्याचा तो प्रतीक मानला जातो. बघा, आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होण्यासाठी, त्यानंतर बघा, प्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी या रंगाचा तुम्ही वापर करू शकता. हा कलर शुभ आहे. यानंतर हिरवा रंग जो आहे तो आपल्या सर्वांगीण वाढीसाठी, त्यानंतर नवीन संकल्प करण्यासाठी, त्यानंतर ताजेतवाने एक फ्रेश वाटण्यासाठी तुम्हाला हिरवा रंग हा जो आहे तो त्याचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे तुम्ही नवीन हिरवा रंग जो आहे तो घालू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी घालू शकता. आता आलं की अक्षय तृतीयेला कुठले रंग टाळायचे आहे, तर सगळ्यांना जवळपास माहीत आहे की काळा रंग हा या दिवशी शुभ मानला जात नाही. म्हणजे बघा, नकारात्मकतेचा योग. काळा हा रंग आपण कोणत्याच सणाला घालत नाही, फक्त संक्रांती सोडलं तर आपण काळा रंग हा कुठल्याच सणा दिवशी घालत नाही. तसंच तुम्ही अगदी डार्क हिरवा वगैरे घातला की तो लांबून काळाच वाटतो. म्हणजे डार्क शेड जे आहेत ते प्रत्येक कलरचे ते तुम्हाला टाळायचे असतात. त्यानंतर ग्रे कलर आणि काळा ब्लॅक कलर हे उदासीनतेचं, नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. त्याचा नकारात्मक परिणाम जो आहे तो आपल्यावर होत असतो. म्हणून शक्यतो साडी निवडताना पांढरा म्हणजे मोती कलर, पिवळा कलर म्हणजे लाल रंग, हिरवा रंग, गुलाबी रंग, जांभळा रंग, हे सॉफ्ट म्हणजे सिल्कमध्ये कॉटनचे चंदेरी बॉर्डर असलेली साडी ही जी आहे ते आपल्याला निवडायची आहे. त्या तिचे शुभ दिसतात. ड्रेससुद्धा असतात ते आजकाल, ते बघा, पुरुषांचे सुद्धा ते कुर्ते वगैरे जे आहेत ते या रंगामध्ये काठांचे वगैरे असतात. असं घातलं तर त्याचा आपल्यावर शुभ परिणाम होत असतो. आणि या दिवशी सोन्याचे दागिने वगैरे घालणं, चांदीचे दागिने घालणं हे पवित्रतेचं प्रतीक मानलं जात आहे.
बघा, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय करू शकतो, काय करायचं नाही, काय दानधर्म करायचं. भले तुम्हाला काही करू नका, पण गरजूंना, गरीब व्यक्तींना तुम्ही दान करा, अन्नदान करा, त्यानंतर वस्त्रदान करा. तुम्ही दान करू शकता, पाणी दान करा, फळदान करा, गोडधोड दान करा, काहीतरी थंड गोष्टी दान करा, शीतपेय वगैरे दान करा, दक्षिणा काहीतरी दान करा. यानंतर गाईला आपल्या काहीतरी खाऊ घालायचं. गरजूंना तुम्हाला जमेल ती गोष्ट दान करायची. नवीन वस्तू तुम्ही खरेदी करा. तुम्हाला मागच्या मी एक व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये सुद्धा मी काही गोष्टी खरेदी करायच्या असतात. त्यासोबत आपल्यासोबत अक्षय काळ टिकत असतात. त्याचं महत्त्व सोने खरेदी करणारा खूप महत्त्व आहे. मग सोने बघा, सोन्याचे भाव तर तुम्ही आज गगनाला भिडलेले आहेत, माहिती आहे. जास्त म्हणजे खूपच जास्त वाढलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना सोनं घेणं, खरेदी करणं नाही आहे. सोन्यासारख्या कुठल्याही वस्तू घेता येत नाही. तर यासाठी आपण काय करायचं आहे, झाडू खरेदी करायचं. झाडू ही लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. सोने वगैरे खरेदी करू शकत नाही, त्यामुळे आपण कोणत्या वस्तू, झाडू ही लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. धनी आपण खरेदी करू शकता. बऱ्याचशा वस्तू आहेत त्या आपण खरेदी करू शकता. तसेच बघा, आपण आणखी या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. त्यानंतर गृहप्रवेश करू शकतो. तसेच नवीन दुकानाचं उद्घाटन करू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करणे, त्यानंतर एखादं काहीतरी तुम्ही नवीन कामधंदा सुरू करू शकता. त्याचीसुद्धा तुम्ही सुरुवात या दिवशी करू शकतात, कारण या दिवशी शुभ गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकतात. बघा, अत्यंत हा दिवस शुभ महत्त्वाचा आहे. या दिवशी बघा, कुठल्या गोष्टी टाळायच्या तर ते पण मी तुम्हाला सांगते. नकारात्मक विचार, काहीतरी अपशब्द बोलणं, वादावाद करणं, त्यानंतर वाईट बोलणं, शिवीगाळ करणं, या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत. तुम्ही जर स्वतः करत असाल तर तुम्हाला स्वतःलाच त्याचा वाईट परिणाम जो आहे तो 100% भोगावा लागेल, कारण दिवसच हा मुळात शुभ आहे आणि शुभ दिवशी तुम्ही जे काही चुकीच्या गोष्टी करताय त्याचा सुद्धा वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागेल. आपल्याला या दिवशी आळस टाळायचा आहे. आपलं शरीर, मन अगदी स्वच्छ सुंदर ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि टेन्शन वगैरे काही गोष्टी घ्यायच्या नाहीत. सगळ्यांनाच असतात, पण शुभ दिवशी आपण या शुभ गोष्टी करायच्या आहेत. त्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या टाळायच्या आहेत. त्या आपल्याला करायच्या नाही आहेत. बघा, आपल्या मनामध्ये काही दुःख आहे, संकट आहे, तर त्याच्यातून आपल्याला मार्ग हा मिळतच असतो. आणि अति झोप, त्यानंतर आळस, नकारात्मक कृती, अशा गोष्टी, आपल्याला खोटं बोलणं, फसवणं, या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्यात आहेत. शक्यतो अक्षय तृतीयेच्या दिवशी, शुभ दिवशी म्हणा, काही दुःखद गोष्टीच्या ठिकाणी आपल्याला जाणं टाळायचं असते. आनंदाचा नवीन सुरुवातीचा दिवस असतो, तरी त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकट चाललेले असतील तर त्याच्यातून मुक्त होण्यासाठी या दिवसापासून आपण सुरुवात करू शकतो. यानंतर या दिवशी कर्ज घेणं टाळा, उधारी करणं टाळा, कर्ज वगैरे घेणं या गोष्टी ज्या आहेत त्या टाळा. या दिवशी टाळल्याच गेल्या पाहिजेत, कारण बघा, या दिवशी आपण जे शुभ काम करतो ते अक्षय पुण्य मिळत असतं. मग या दिवशी आपण जे उधारी करत असतो, कर्ज घेत असतो, ते सुद्धा आपल्यासोबत खरंच वाईट परिणाम होत असतात. तर बघा, आज कोणते कपडे परिधान करतो त्याचासुद्धा आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो. तर बघा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला कुठल्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत, कुठल्या रंगाच्या साड्या घालायच्या नाही, त्याचा काय परिणाम होतो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.